हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। तर चला गौरवचा लग्न सोहळा पार्ट 2 आज 14 मे आणि पूजाने छान अशी सुंदर डिझायनर साडी नेसलेली आहे आणि माझा पण मेकअप झालेला होता। आमच्या रूममध्ये लाईट लावलेला नाही अजून, त्यामुळे थोडासा अंधार वाटतो आणि मी आता आली आहे मामाच्या घरी। लांबूनच इथे डीजे वगैरे दिसतोय। तर नवरदेवाची पण तयारी झालेली होती, काही पाहुणे नातेवाईक भाऊबंद सर्वजण आलेले होते, मामांचे काही फ्रेंड पण आलेले होते। तर ते सर्वजण बसले तिथे आणि हे बघा आपल्या नवरदेवाचा लुक खूप छान त्याने ड्रेस वेअर केलेला आहे आणि त्याचे डोळे थोडेसे भरून आलेले, कारण तो वरती आजी आजोबांच्या फोटोच्या पाय पडायला गेला ना, तर त्याला त्यांची खूप आठवण आली म्हणून। तर हा एवढा आनंदाचा क्षण। आता त्याचं आहे ना तेलवण वगैरे पाडायचं बाकी होतं, तो विधी असतो छोटासा, मंडपामध्ये जाण्याच्या आधी घरी करावा लागतो, मग घरामध्ये जात नाही, प्रवेश करत नाही घरामध्ये असं असतं। तर इथे सर्व काही पाहुणे आलेले होते, त्यांच्यासोबत मस्त थोडंफार फोटोशूट झालं आणि खूप सुंदर अशी मस्त बग्गी आणलेली होती। बग्गीमध्ये आता गौरव बसलेला आहे आणि अक्षदा हातामध्ये सर्वांच्या वाटल्या गेल्या होत्या। तो निघताना मग अक्षदाचा वर्षाव त्याच्यावरती केला, आशीर्वाद दिला त्याला आणि फायनली आता तो निघालेला आहे ज्वालामाता लॉन्सकडे, कारण लग्न ज्वालामाता लॉन्सलाच आहे, तुम्हाला माहिती आहे, आधीच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे मी। आणि बरेच जण आमचे नातेवाईक आलेले होते, ते सर्व काही बग्गी मागे होते। आमची अजून बाकीची फॅमिली काही इथे आलेली नाही आहे। तर मी आणि माझी मोठी बहीण अरुणाका आम्ही दोघी पटकन आवरून आलेलो होतो आणि बाकीच्या माझ्या बहिणी, बाकीच्या मावशींच्या मुली अजून काही आलेल्या नव्हत्या, पण त्या पण नंतर मग आल्या हळूहळू, सर्वजण एक एक येत राहिले, कारण सर्वांनाच मेकअप करायला वेळ फार लागतो। चला तर आता मस्त सर्वजण डीजे पुढे नाचणार। तर खूप छान सुंदर असा सर्व काही कार्यक्रम आजचाही तुम्हाला मी शेअर करणार आहे। तर गौरवचं लग्न खूप ताईंना आवडतं बघायला। तर चला व्हिडिओचा छान असा एन्जॉय घ्या आणि संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा। एकदम भारी। तर बघितलं ना, सर्वांनी डान्स केला, खूप छान वाटलं। मी पण थोडासा डान्स केला, मला येत नाही तरी पण। आणि नंतर मग आता निघालो आहे ज्वालामाता लॉन्सकडे। लॉन्स थोडंसं लांबच आहे, ते घोड्यामागे बग्गीमागे राहावं लागतं ना, आणि आता सर्वजण चालले। थोडंसं डान्स वगैरे नाचणं कमीच केलं, कारण आदल्या 2 दिवस सर्वजण खूप नाचलेले होते, दमलेले थकलेले पण होते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण सर्वांचा लुक कसा वाटला नक्की सांगा। तर आजचाही लुक सर्वांचा छानच असणार आहे।
तर बराच वेळ झालेला होता, जवळपास 8:30 पावणे 9 वाजत आलेले होते. त्यामुळे मग पटापट आता सर्वजण लॉन्सच्या दिशेने चाललेले आहे. आमच्याकडे ना रात्रीचं लग्न सोहळा जरा उशिराच होतो, 9च्या पुढे होतो कधी कधी. त्यामुळे मग सकाळी टायमिंगवर मुहूर्तावरती लग्न आधी लावून घेतात. अर्ध लग्न सकाळी होतं, अर्ध संध्याकाळी होतं, असं काही आहे. बग्गीमध्ये आधी फक्त गौरव बसलेला होता, पण नंतर नवरी पण आली त्याच्यासोबत बग्गीमध्ये बसायला. तर बग्गीमध्ये बसून मग त्यांचं सर्व काही फोटोशूट वगैरे चालूच होतं. नवरी नवरदेवांनी पण डीजे समोर खूप छान मस्त डान्स केला, पण त्यावेळेस मी तिथे नव्हते, मी पुढे निघून आली होती. तर ते काही मी शूट घेतलं नाही. राहुल पण आलेला होता आणि छान असा एंट्रीचा गेट खूप छान केलेला होता. आता आतमध्ये जाऊ. आतमध्ये पण सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि दोन्ही साईडला नवरी आणि नवरदेवाचे नातेवाईक सर्वांचं पाहुण्यांचं स्वागत करत होते. सर्व काही पाहुणे नातेवाईक मंडळी आलेली होती. मामा शिक्षक असल्यामुळे मामांचे बरेचसे फ्रेंड पण आलेले होते, पण आता मामा रिटायर झालेले आहे. आणि स्टेज पण खूप सुंदर असा मस्त बनवलेला होता. फ्रंटलाच आम्ही येऊन बसलो. मला तर शूट घ्यावं लागतं, त्यामुळे मी पुढे बसले. आई, अरुणाक्का, आम्ही सर्वजण बसलो. आमच्या पाठीमागे पूजा, प्रियंका, साक्षी, बाकीच्या माझ्या मावशीन त्या सर्वजण आलेले होते. आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी बसलो. आता लग्नाचा जो काही विधी आहे तो सकाळी तर झालेला होता, पण संध्याकाळची वरमाला खूप खूप जबरदस्त होणार आहे. तर नक्की बघा तुम्ही. अर्चनाची साडी पण खूप सुंदर आहे आणि संध्याने साडी नेसलेली ना ती सागरदादाच्या लग्नात तिने घेतली होती. फार जुनी साडी आहे, पण ती खूप छान. अजून पण त्या साडीची चमक आणि शाईन आहे ना तशीच होती. तर चला, अंशू पण खूप सुंदर दिसते. अंशूचा ड्रेस पण नवीनच आहे आणि सईचा पण ड्रेस नवीन आहे. दोघी पण खूप छान मस्त दिसत होत्या. नवरदेव नवरीची आता गेटवर एंट्री झालेली होती आणि गेटवर आल्यानंतर मग त्या दोघांचं ऑक्शन करतात. आणि परंपरेनुसार नवरीची आत्या असते ना ती घोडा आणि नवरदेवाचं ऑक्शन करते आणि तिला मग काहीतरी भेटवस्तू द्यावी लागते त्यांना. तर तो सर्व काही कार्यक्रम मग होत असतो आणि त्यानंतर मग नवरदेव आतमध्ये येत असतो. तर चला, आता आजची ग्रँड एंट्री खूप छान असणार आहे. गौरव भाऊचं लग्न, पूजाचं लग्न झालं त्याच पद्धतीने झालेलं आहे. तर नक्की बघा पुढे. तर जशी आपण पूजाच्या लग्नाला एंट्री ठेवलेली होती ना त्याच प्रकारे एंट्री ठेवलेली आहे आणि याचं सर्व काही मॅनेजमेंट पूजाच्या मिस्टरांनीच केलेलं आहे. तर खूप सुंदर असं डेकोरेशन आहे वरती स्टेजवर. तुम्हाला आता सर्व काही नक्कीच बघायला मिळेल. आणि हे लोक पण तेच आहे, फक्त म्युझिक वेगळं घेतलेलं आहे महादेवांचं. पण तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. हे चालू असताना अंगाला अगदी काटा येतो, शहारे येत होते. महादेवांचं म्हटलं तर अजूनच खूप छान वाटतं बघायला. तसं तर पूजाच्या लग्नातलं पण म्युझिक रामसीताचं खरंच छान होतं, सर्वांना खूप आवडलं ते. गौरवने प्रीवेडिंग केलेली नाही, त्यामुळे मग ही ग्रँड एंट्री ठेवलेली होती. आणि ज्या आपण प्रेक्षकांना ते बघता येत नाही ना पाठीमागे असल्यामुळे, त्यांच्यासाठी मग स्क्रीन लावलेली होती. स्क्रीनवरती सर्व काही शो दिसत होता लाईव्ह. आणि
आले बाप आलं ना आता एक विचार श्रीकृष्ण नवरा आणि आपल्या मनामध्ये कुलस्वामिनीचं स्मरण करा. इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता स्मरणचिंतन की जय. सावधान ब्रह्मा सावित्री स्मरणचिंतन की जय. सावधान लक्ष्मी नारायण स्मरणचिंतन की जय. महेश्वरा स्मरणचिंतन की जय. सावधान क्षेत्रपाल भैरनाथ स्मरणचिंतन. अंतर्पाठ काढून घ्या. विद्यावलंदेव वलंद देव लक्ष्मीपदे देव स्मरामि सुमुहूर्ता. सावधान वाजांत्री सावचित्ता. सावधान एकचित्त सावधान. गंगा आरती होईल. पहिले नवरी तो गंगा मन तो गंगा मन पावन वो गंगा में डूबना है. मन रावण जो लहरों में तून बहाए वो लौट के फिर ना आए. तेरा कर्म ही है जो संग खूप सुंदर अशी ग्रँड एंट्री झाली. त्यानंतर आता नवरी नवरदेवाचे दोन्ही मामा त्यांच्या मागे वेळी घेऊन उभे आहे आणि चौरंग पाटाभोवती ते 7 फेरे मारणार. आणि आम्ही सर्वजण आता इकडे बसलेलो होतो. तर सागरदादाही आमच्यामध्ये येऊन बसला आणि बाकीचे सर्वजण वरती स्टेजवर गेलेले. भरपूर अशी गर्दी झालेली आहे आणि आम्ही सर्वजण इकडे एकमेकांशी गप्पा मारत होतो. सर्वांना तहान लागलेली होती तर जारमधूनच बॉटल भरून आणलेली होती. सर्वजण पाणी पित आहेत. पूजा बघा नवऱ्याला किती काळजीने पाणी देते प्यायला. तर चला आता वधूवराजवळ सर्वजण फोटो वगैरे काढत होते. सर्वजण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले होते. आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हीसुद्धा तेजस्विनीला आणि गौरवला भरभरून आशीर्वाद द्या. त्यांचं जे आयुष्य आहे सुखा समाधानाने इथून पुढे जावं हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते मी. आणि आपला धन्विक पण छान मम्मी पप्पांजवळ खेळत होता. नंतर मग पूजाच्या मावस सासू पण आलेल्या होत्या लग्नामध्ये. तर त्या मग घेऊन चालले आता धन्विकला. आणि हे माझे काका आहे वडिलांचे लहान भाऊ. तर ते पण आलेले होते लग्नासाठी. काकू आलेल्या होत्या, आत्या आलेली होती. सर्वजण मग आईशी बोलायला आले. नंतर मग वडील पण आले होते. तर त्यांच्याही गप्पा चालू होत्या. लग्नामध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये सर्व नातेवाईक फॅमिली एकत्र आल्यानंतर मग त्यांच्या गप्पा इतक्या चालू होतात की संपायचं नावच घेत नाही. आणि आमची सर्वच फॅमिली अशीच आहे. प्रत्येकाला एकमेकांजवळ बसायला बोलायला खूप आवडतं. तर सर्व गर्दी जराशी कमी झाली आणि नंतर मग आम्ही फॅमिली सर्वजण वरती गेलो स्टेजवर. कारण मामा मामी पण बोलले की तुम्ही सर्वजण फोटो वगैरे काढून घ्या. आणि धन्विक पण आलेला होता तर त्याला पण मी घेऊन बसलेली होती. पण त्याचं बघा लक्ष सर्व काही त्या लाईटिंगकडे. त्या लाईटला ना हात लावायला बघायचा. पूजा आमचे दोघांचे पण फोटो वगैरे काढत होती. लग्नामध्ये आमचीच सर्व फॅमिली ना एकमेकांसोबत फोटोशूट करत असतात. सागरदादाचा लुक पण एकच नंबर आहे ना.
इकडे आपली पूजा आणि पूजाचे मिस्टर धन्विकला घेऊन आलेले होते. ते सुद्धा छान मस्त फोटो वगैरे काढताय. तर तेजस्विनीने पण धन्विकला जवळ घेतलं आणि मस्त त्याच्याशी गप्पा मारत होती. पण तो तिचा फुलांचा हारच बघत होता. तर आणि आज पण तो बराच वेळ त्याच्या मोठ्या पप्पांकडे होता, त्याच्या आजीकडे पण गेला होता. स्टेजच्या खाली पण सर्वजण फोटो काढत होते. पूजाचे मिस्टर धन्विक त्यांनाही फोटो काढायचे होते. आणि आपला राहुल पण आलेला होता. राहुलने पण हा ब्लॅक रंगाचा कुर्ता वेअर केलेला आहे. तर त्याने पूजाच्या लग्नामध्येच तो कस्टमाइज करून शिवून घेतलेला होता, संगीतसाठी घेतलेला होता. पण त्याला बोलली की लग्नामध्ये छान दिसेल म्हणून त्याने आज तो घातलेला आहे. इकडे ना फोटोग्राफर पण सांगितलेला होता, प्रत्येकाला फोटो काढायचे होते. तर पूजा पण आता धन्विकला इथे चेअरवरती बसवते आणि त्याचे ना छान मस्त 1-2 फोटो काढले तिने. पण तो खूप जास्त वेळ काही बसत नाही. हे बघा लगेच झोपायला बघतो अशा प्रकारे. लॉन्सच्या बाहेर आहे ना बलूनवाला होता. तर धन्विकला तिथून आहे ना फुगा आणलेला होता बलून. तर त्याला पहिला बलून दिला तेव्हा त्याने हाताने नखाने फोडला तो. नंतर दुसरा दिला, नंतर तिसरा दिला आणि नंतर पुन्हा चौथाही आणलेला होता. तर त्याला बलून खूप आवडतो, पण तो आहे ना नख लावतो आणि फोडून टाकतो. तर अंशू आणि सई दोघी पण त्याच्याजवळ होत्या आणि त्याला मस्त खेळवत होत्या. तर तो संध्याकाळीच होता, किती वेळ मस्त बलूनशी खेळत होता आणि बाकीचे सर्वजण इथे बसलेले होते. नंतर मग पाहुणे मंडळी पण जेवायला गेली, आम्ही पण जेवायला आलो. जेवणाचा मेनू पण छान होता आणि सर्वांना प्रदोष होता, सकाळचा उपवास होता. सकाळी वैदिक लग्न सोहळा होता पण त्यामध्ये कोणी जेवलं नाही. पण मग रात्री सर्वजण आम्ही आता इकडे जेवायला बसलेलो होतो. पूजा तिच्या बाळासोबत होती तर तिला यायला उशीर झाला. पण आम्ही मग बसल्यानंतर तिलाही जागा मिळाली. नंतर मग ती पण बसली. तिच्यासोबत अमृता, प्रियंका, साक्षी सर्वजण होते. राहुल पण होता आणि सागरदादा तर आमच्या जवळच येऊन बसला. तो काही बहिणींना सोडून राहत नाही. इथेच चेअर घेतली आणि जारवरती प्लेट ठेवली. आमचं जेवण झालं आणि म्हटलं चला रुखवतमध्ये काय काय आहे ते बघूया. तर छान काही वस्तू त्यांनी तिथे ठेवलेल्या होत्या, त्या बघितल्या आणि पुन्हा आता आम्ही फोटोशूट करायला सुरुवात केली. तर आज मी आणि जयानी दोघींनी पण सेम पैठणी नेसलेली आहे. तर ही खूप जास्त महाग नाही आहे, फक्त 1000 रुपये प्राईस आहे त्याची. आणि आम्ही ह्या दोन्ही पैठणी अरुणाकाकडून घेतलेल्या आहे. तिने विक्रीसाठी आणलेल्या होत्या आणि खूप साऱ्या ताईंनी तिच्याकडून घेतल्या पण आहे. त्याच आज आम्ही नेसल्या. तर अजून एक मावशी आहे माझी, तर तिने सुद्धा सेम हीच साडी नेसलेली आहे. पण मी नेमकं तिला दाखवायचं विसरली. तर चला आता इथे आमचं फोटो वगैरे काढण्याचं चालू आहे. तर राहुलसोबत सर्वांनीच फोटो काढले. मी बोलली की आता त्याचा बड्डे येणार आहे तर त्याच्यासोबत मस्त फोटो काढून घ्या. 30 ऑगस्टला राहुलचा बड्डे असतो ना. फोटो काढून घ्या पटापट आवरा. हां सर्वांचं मस्त इथे फोटोशूट चालू आहे. यांचं दोघांचं काही चालू आहे. संध्याचे दोन्ही मुलं अमृता आणि साई त्यांनी पण छान मस्त फोटो काढले. आणि इकडे आपली रोशनी आणि रोशनीचे मिस्टर मस्त बसलेले होते. मी त्यांच्याशी बोलत होती की खूप थकले तुम्ही, दमलेले म्हणून आराम करताय. रोशनीची साडी पण खूप छान होती गोल्डन कलरची आणि तिच्या मिस्टरांचा ड्रेस पण गोल्डन होता, मॅचिंग. आणि मामींची डिझायनर साडी नेसलेली होती मामींनी. रात्रीचं लग्न असल्यामुळे मामांचा ड्रेस पण खूप छान होता आणि सर्वांचाच लुक पण खूप छान होता. तेजस्विनीचा लेहंगा पण खूप सुंदर आहे. तर सर्वांनी मस्त पोज देऊन छान असे फोटो वगैरे शूट केले. त्यानंतर मग बाकीच्या माझ्या सर्व मावशी पण आलेल्या होत्या. आईची पण साडी आज खूप सुंदर दिसत होती, तिला मामींनी घेतलेली आहे. आणि सर्वांनाच छान फोटो वगैरे काढायचे होते म्हणून सर्वजण वरती आलेले होते. तर आता आम्ही इथे सर्व बहिणी आलेलो आहे. मावशींच्या बाकीच्या सर्व मुली आहे इथे आणि सर्वांचा लुक खरंच खूप मस्त आहे. पण जास्त करून गोल्डन रंगाच्या साड्या सर्वांनी जास्त वेअर केलेल्या होत्या. आजच्या लग्नामध्ये तुम्हाला गोल्डन रंग खूप दिसला असेल. रात्रीचं लग्न असलं की सर्वच जण छान अशा मस्त डिझायनर साड्या नेसतात. पण मी आज मात्र पैठणी नेसली होती. म्हटलं चला असू द्या, यावर्षी काही मी डिझायनर साडी नवीन घेतली नाही, पैठणीच घेतली.
बरेचसे पाहुणे आता जेवण करून घरी निघून गेलेले होते. फक्त आमची फॅमिलीच थांबलेली होती लग्नामध्ये. बाकीचे सर्वजण फोटो वगैरे काढत होते वरती. तर आम्ही इकडे खाली पुन्हा फोटो काढायला सुरुवात केली. जया आणि मी आईच्या बाजूला उभे होतो, कारण आम्ही दोघींनी सेम साडी नेसलेली होती म्हणून. चला आता फोटो वगैरे काढण्याचं काम तर आमचं सर्वांचं चालूच होतं. आणि त्यानंतर मग लग्नाचे काही विधी असतात. रात्रीचे जे विधी असतात ना, झाल भरणं किंवा मग हे असं वाढून येतात ताटामध्ये सर्व काही पदार्थ आणि गाणं म्हणतात. गाणं काही तुम्हाला समजलं नसेल. बाकीचे जे छोटे छोटे कार्यक्रम असतात ते सर्व काही झाले, पण ते कार्यक्रम होईपर्यंत मी काही थांबली नाही, कारण लाडूला घेऊन घरी जायचं होतं. त्याला झोप लागली होती आणि मला पण खूप थकल्यासारखं वाटलं, म्हणून मग मी घरी आली. पण आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला सर्वांना बाय बाय, शुभरात्री.